मुंबई शहरामध्ये गेल्या 2 वर्षांपासून मुंबई शहर हे खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रिटीकरणाची कामं सुरू होती. मात्र आता पुन्हा एकदा पालिकेने 100 कोटींची निविदा काढलेली आहे फक्त खड्डे बुजवण्यासाठी. हा एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून भ्रष्टाचार असल्याचं बोललं जाते. कसं पाहता याकडे? आज गेली 30 वर्ष ज्यांनी या सत्तेत हा जो सहभाग केला आणि खड्ड्यांसाठी 250 कोटी आणणारे आज 100 कोटी आल्यावरती हा जो आरोप करतायत, हा म्हणजे कुठेतरी आपण नावात बसायचं आणि आपणच खड्डा करायचा असा एक म्हण आहे. तर आज हा 100 कोटीचा जो काही प्रस्ताव होता तो नाहीतरी आम्ही नामंजूर केला आहे आणि जो काही विरोधकाने किंवा कोणी जे काही आरोप केले आहेत ते पूर्ण चुकीचे आहेत आणि याच्यात आम्ही कुठेच खटपाणी घालणार नाही. कारण आमचं क्लिअर मॅन्डेट आहे की कॉन्क्रिटायझेशन ऑफ रोड आणि जे 32 वर्ष टिकतील त्याचवरती आम्ही सविस्तर ठाम आहोत. पण शहरातले रस्ते हे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आणि पुन्हा आता एकदा त्या खड्ड्यांवरच एवढा खर्च का केला जातो? आज जो रस्त्यासाठी वेगळं बजेट सुद्धा मंजूर करण्यात आलेलं आहे. जो प्रस्ताव आज प्रशासनाने आणलाय तो प्रशासनाने स्थायी समितीमधनं आम्ही तो परत पाठवलेला आहे आणि प्रशासनाला याच्यावरती खुलासा मागितला आहे की ह्या गोष्टी का लागतात आणि जर तुम्ही मागच्या काळात गेलात तर खड्डे बुजवण्यासाठी 250, 300 कोटी रुपये हे बाजूला ठेवण्यात आलेले आणि वापरले सुद्धा होते. तर हे कुठलं एक साधारण आपण काचेत राहतो, काचेच्या बंगल्यात राहतो आणि दुसऱ्याला आपण दगड मारतो. तर असे जे काही आहेत गोष्टी चालल्या आहेत तर आम्ही तर नामंजूर केलाय. प्रशासनाने आणलेला तो विषय होता त्यावरती आज आम्ही सत्ताधारी म्हणून तो पूर्ण नामंजूर केलेला विषय आहे. आताच बैठक झालेली आहे. मुंबईतील अनेक इमारतींना पुरवठा प्रमाणपत्र नसल्याचं समोर आलं. त्यात इमारतींना ओसी मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालाय. बैठकीमध्ये या संदर्भात काही चर्चा झाली का किंवा कधी होणार ही चर्चा? आज त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या त्या प्रस्तावात आणि आज आम्ही तो प्रशासनाला परत पाठवलाय की ह्या त्रुटी तुम्ही पूर्ण समाविष्ट करून परत घेऊन येण्यात यावं. कारण अनेक इमारती आहेत मुंबईत की जेणेकरून त्यांना ओसीची गरज आहे आणि आज ते जादाचं पाणी भरत आहेत, जादाचा प्रॉपर्टी टॅक्स भरत आहेत. आज कुठे ना कुठे ओसी मिळाली तर आज त्यांचं हे सगळं पैसे कमी होतील आणि राज्य सरकार आणि महायुती मुंबई महानगरपालिका आज आम्ही एकत्रितपणे या ओसीच्या संदर्भातल्या त्या गोष्टी आहेत त्या आम्ही करतोय. पण त्याच्यात ज्या काही त्रुटी होत्या ते परिपूर्ण करून परत हा प्रस्ताव सादर करायला लावलाय आम्ही. मुंबई महापालिकेमध्ये सत्ता पालट झाल्यानंतर अनेक प्रकल्प मार्गी लागताना दिसत आहेत. त्यातला एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे निक्षारीकरण प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. मात्र आता खाऱ्या पाण्यापासून गोडं पाणी केलं जाईल आणि मुंबईकरांची तहान खऱ्या अर्थाने मिटली जाईल का? आज डिसॅलिनेशनचा जो प्रोजेक्ट आहे जो मड मार्वेच्या इकडे आपण करत आहोत तो आता पूर्णपणे काम जोरात चालू आहे आणि येत्या काही काळातच त्याचं आपल्याला पूर्ण प्रोजेक्शन कम्प्लिशन मिळेल आणि जी काही एक क्वांटिटी लॉस आहे आपली की जी इव्हॅपोरेशनमुळे किंवा इथे आपलं पाणी लॉस होतं डॅममधनं तर त्या गोष्टी आपल्याला त्या डिसॅलिनेशनमधनं मिळेल आणि मग इतर कधीतरी फ्युचरमध्ये आपण त्या गोष्टी पण करू शकतो. कारण डिसॅलिनेशनचा प्रोजेक्ट कुठे ना कुठे थोडा आपल्याला महागडा पडतो आणि त्या तुलनेत आपल्याला जो आपण धरण मानतो तो कुठे ना कुठेतरी पाणी आपल्याला स्वस्त मिळतं. तर या दोघांची तुलना करून कुठलं सविस्तर करू शकतो कारण हा पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण करतोय आणि याच्या पुढे कसं करू शकतो त्यावरती आमचा भर राहील. तर पाहायला गेलं तर नुकतीच एक पत्रकार परिषद झाली ज्यामध्ये सांगितलं गेलं होतं महाराष्ट्र शासनातर्फे की ज्या गॅसच्या पाईपलाईन आहेत त्या आता PNG वर भर देण्यात येणार आहे. विषय पुन्हा तो देतो संपूर्ण मुंबई काँक्रीटच्या रस्त्याची होते. पुन्हा रस्ते फुटतील, पुन्हा टेंडर निघतील, असं काही होणार नाही हे लक्षण आहे का? हे बघा, नवीन रस्ते करताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण युटिलिटी डक्ट ठेवतो. युटिलिटी डक्ट करताना आपण PNG म्हणा किंवा 22 ते 23 युटिलिटीज आहेत आपल्या पूर्ण याच्यात. मग कुठले फायबर्स असो किंवा काही असो त्याच्यासाठी आपण युटिलिटी डक्ट ठेवतो आणि त्या माध्यमातून आपण रस्त्याच्या चीफ इंजिनियर रोडच्या माध्यमातून आपण त्या युटिलिटीजच्या जे कोण आहेत प्लॅनिंग ऑथॉरिटी त्यांना त्या गोष्टी कळवतो आणि त्यानंतर आपण त्या गोष्टी आपण रोड करायला घेतो. त्याच्यात आपण PNGची लाईन्स ऑलरेडी आपण एस्टॅब्लिश करून घेतो जेणेकरून फक्त ती अप करून ठेवतात आणि मग उद्या जर द्यायची वेळ आली ती फक्त कनेक्शन बिल्डिंग पुरतं आपण देऊ शकतो. तर अशी प्लॅनिंग आपण ॲटलिस्ट रोड्सच्या बाबतीत करतोय म्हणजे जर उद्या काय मागणी आली तर ती रस्ते खाण्याची गरज येणार नाही. यावरून महायुती सरकारने इतकं पण केलं आहे की आता जो गॅसचा तुटवडा आला आहे की आता लगेच जर गॅसचं ते खाण्याची वेळ आली, जर जुने रोड्स किंवा फुटपाथ जर खाण्याची वेळ आली तर त्याच्यावरती आपण कुठलाही परमिशन किंवा कुठलाही खर्च न लावता
तात्पुरत्या स्वरूपात आपण कनेक्शन रोडला देऊ, त्या इमारतींना देऊ, कारण ते आपल्याला अटमोस्ट नीड आहे आणि इतर गोष्टी आपण नंतर MGL बरोबर करून घेऊ. पण हे फक्त जे जुने रस्ते किंवा जुने जे आता पुढे जाणार आहोत त्यापुरतंच मर्यादित आहे. नवीनला ऑलरेडी आपण डक दिलेले आहेत. संदीप देशपांडे एक आरोप करतात. त्यांनी असं म्हटलंय की भूखंड जो आहे पालिकेचा तो नर्सिंगसाठी आरोग्यासाठी वरळी. भूखंड विक्री संदर्भात. कोटीचा तो भूखंड आहे त्याच्यात घोटाळा झाल्याचं त्यांचा केलं आहे. जो विषय जो त्यांनी मांडलाय त्याचा मी पूर्ण अभ्यास केला नाहीये. तो अभ्यास करून त्या विषयावरती मी परत बोलीन. पण एकंदरीत असे विषय बघायला गेला तर कुठे ना कुठे महानगरपालिकेला मध्यस्थी करावी लागणार. आणि आज त्याचा जो उत्पन्न आहे, आपल्याकडे इतका लँड बँक आहे मुंबई महानगरपालिकेकडे, तर त्याची समतोल कसं करू शकतो आपण त्या ह्याच्यातनं जी लँड बँकची आणि आपल्याला जो तूट मिळते त्याची आपण समाविष्ट कसं करून घेऊ शकतो यावरती भर देण्यात यावा. सर, गोराईचा एक विषय आहे. गोराईमध्ये मीरा भाईंदरचा कचरा येत होता आणि आता त्या कंत्राटदारांवर गोराई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कशा पद्धतीने आपण नेहमीच म्हणतो की आम्ही स्वच्छ कारभार करतो, त्याचं हे एक उदाहरण आहे. आम्ही नेहमीच त्याची हे केली आहे आणि जे काही झालंय तिकडे ते चुकीच्या पद्धतीने झालंय आणि त्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टेड करून त्याच्यावरती FIR नोंदणी करण्यात यावी ही आम्ही ऑलरेडी प्रशासनाला नमूद केलं.